नमस्कार, पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. इंद्रायणी सुधार प्रकल्पाला पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मिळाली गती. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला महापालिकेकडून गती मिळाली असून 443,51,00,000 रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. यात प्रदूषण नियंत्रण, पूर नियंत्रण, मैला शुद्धीकरण केंद्रासह नदीकाठचं सुशोभीकरण होणार आहे. गणेश उत्सवादरम्यान मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर केल्याबद्दल मंडळाच्या अध्यक्षाला 2 दिवस कारावास. गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर केल्याबद्दल पिंपळे गुरव येथील भैरवनाथ मंडळाच्या अध्यक्षाला न्यायालयाने 1,000 रुपये दंड आणि 2 दिवस कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिव्यांगांचा छळ करणाऱ्यांवर होणार आता कठोर कारवाई. दिव्यांगांचा छळ केल्यास आता 6 महिने ते 5 वर्षांचा कारावास होऊ शकतो. दिव्यांगांना भीक मागायला लावणं, चोरी करायला लावणं किंवा बेकायदेशीर कृत्य करायला लावणाऱ्याला 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची तरतूद देखील करण्यात आली आहे. गुंतवणुकीच्या बहाण्याने तरुणाची 25 लाखांची फसवणूक. हिंजवडी येथे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीवर 30% आमिषाने सॉफ्टवेअर कर्मचाऱ्याची 16,45,000ची फसवणूक केली गेली, तर मोबाईल हॅक करून बँकेतील 8.5 लाख काढून घेण्यात आले. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन. महापालिकेच्या वतीने आज ऑटो क्लस्टर येथे मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शहरातील विविध औद्योगिक कंपन्या सहभागी होणार असून युवक युवतींनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.